माऊलीचा पालखी सोहळा आज प्रस्थान झालं. ज्ञानराजाचे काल तुकोबारायाच्या पालखीचं प्रस्थान झाले आणि आज संत थाटामाटात माऊलीच्या सोहळ्यात सामील झालेले आहे. पण कसं आहे, मेघराजाने हजेरी लावल्यामुळं वारकऱ्यांना सांगितलेलं आहे की बाबा थांबा, जागची जाग्यावर जिथं आहे तिथंच थांबा, तुम्ही कशाला जीवाचं उगाच हाल करून घेता. देव आपण जर आठवला तर आपल्या जवळच आहे. पण असू द्या, इच्छा आहे वारीला जावा अशी इच्छाच असते. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम असा ह्यो सोहळा गजबजून गेलेला आहे. ज्ञानराजा तुकोबाराया हे संत म्हणजे महान आहे. आता गावगावातून वस्त्यातून घराघरातून दिंडे सोहळा निघलेला आहे. पण हे जे आहे ज्ञानदेव तुकाराम, एक निळोबाराया, एक लिमराज महाराज, आपल्या परिसरातून एवढ्या 4 पालख्या जात होत्या. असू द्या, चांगले, पण त्याच्यातलं काहीतरी घेऊन येत जा. म्हणून ज्येष्ठवदी अष्टमीला आळंदीची प्रस्थान, ज्येष्ठवदी अष्टमीला आळंदीचे प्रस्थान, ज्ञानोबाच्या माझ्या पालखीला संत जन, ज्ञानोबाच्या माझ्या पालखीला संत जन, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सोन्याची समये हिला तुपाने पाजाळे, सोन्याची समये हिला तुपाने पाजाळे, ज्ञानोबाचा माझ्या पहिला मुक्काम आजोळे, ज्ञानोबाचा माझ्या पहिला मुक्काम आजोळे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. दुसऱ्या ठेप्याला आडव्या लागल्या पादुका, दुसऱ्या ठेप्याला आडव्या लागल्या पादुका, मावलीच्या माझ्या मावलीच्या सोहळ्याचा रंग नाही होतो फिका, मावलीच्या ते सोहळ्याचा रंग नाही होतो फिका. ज्ञानोबा तुकाराम,